पवार गटाच्या विलीनीकरणाविषयी काँग्रेसकडून चाचपणी, राज्यामधल्या नेत्यांसोबत काँग्रेस हायकमांडची चर्चा, सूत्रांची माहिती। तर नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर। समविचारी पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावं असा प्रस्ताव याआधी देखील शरद पवार यांना दिला होता। नाना पटोलेंचा युक्तिवाद, सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि चर्चा मोठ्या प्रमाणावरती होतीये अशी ही माहिती। पंढरपूरमध्ये पोलिसांच्या नोटिशीच्या नंतरही आमदार रोहित पवार यांचं आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक-अटींच्या विरोधात रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन। अमरावती विधान परिषदेमध्ये काँग्रेस निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडण्याची शक्यता, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची चर्चा। तर हर्षजित देशमुख निवडणूक लढवण्यावरती ठाम। लातूरमध्ये शेतकरी दाम्पत्याला आजारी बैल दिल्याचा आरोप, 2 दिवसांमध्ये मशागतीदरम्यान बैल खाली बसला। मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्याला मनाप्रमाणे नवा बैल देण्याचे आदेश। इराण विरुद्धचं युद्ध थांबवलं, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। युद्ध संपवण्यासाठीचा करार अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं वक्तव्य। प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झाल्याची क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरची घोषणा। यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज। पंधरा दिवसांच्या घसरणीनंतर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये आज वाढ, सोनं 1700 रुपये तर चांदी 8000 रुपयांनी महागली। गुंतवणूकदारांमध्ये उत्साह, सोनं आज प्रतितोळा 1,47,200 रुपयांवर। तृणमूल काँग्रेसच्या 19 बंडखोर खासदारांची यादी समोर, लोकसभा अध्यक्षांना दिलेली यादीच ANI कडून जारी। यादीमध्ये अनेकांची नावं पण सह्याच नाहीत, खाडाखोड आणि पुनर्लेखन। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या अपघाताला 1 वर्ष पूर्ण। अपघात पायलटच्या चुकीमुळे की तांत्रिक बिघाड याचं वर्षभरानंतरही गूढ कायम। आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावरती 1.5 किलो सोन्याचा कळस। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून मंदिरासाठी कळस अर्पण।